गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दार भंटा केला भोगवटा आम्हाला गे वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कवना उपवास पारणे राखीला दार भंटा केला भोगवटा आम्हाला गे विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पानिं मल्लरं मल्लनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवरासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करु प्रथम नमन पांडुरंग करु प्रथम नमन पांडुरंग करु प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता बंधू रंग भूमिका जे कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुनी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान मनोनी आपुलिया बाळा चालवी सकळा नामा मने ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी घ्या सरकून थोडं थोडं पुढं सारखा सगळ्यांनी पुरुष मंडळींनी पण थोडस पुढं सारखा मधला जो गॅप आहे तो भरून काढा शूटिंग चालू आहे तुम्ही सगळे ह्या शूटिंग मध्ये येणार आहात जरा फक्त मधली जागा जी आहे ती भरून काढा सगळ्यांनी पाठीमागून आलेली मंडळी पाठीमागं बसतील विठ्ठल माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दार वंटा केला भोगवटा आम्हाला गे संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबराय आजच्या अभंगामध्ये वडिलांच्या परंपरेचा महात्म्य सांगतात विठ्ठल किम निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत सर्वांना ज्ञात आहे परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असते आज ज्यांना जाऊन तुमच्या माझ्यामधून 1 वर्ष पूर्ण झाले सर्वांना हवं हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल नारायण लोखंडे आपण त्यांना प्रेमाने काय म्हणत होतात काय अण्णा हा म्हणजे सगळेजण घरातले नातू हे अण्णा म्हणत होते अण्णांना जाऊन आज तब्बल 1 वर्ष पूर्ण झाले मग आज त्यांच्या जाण्यानं आज जे हिंदू धर्म संस्कृतीनुसार काही विधी सांगितले जातात बोलताना थोडा विको कमी करा
काही विधी सांगितले जातात, काही सोहळे सांगितले जातात. मग आज जो विधी आहे तो म्हणजे प्रथम पुण्यस्मरण किंवा वर्ष श्राद्धाचा विधी आहे. त्या निमित्तानं गणेश भाऊ लोखंडे असतील म्हणजे मुलगा, त्याचबरोबर मुली लताबाई, मुक्ताताई, संगीताताई, मनीषाताई, रेणुकाताई या सर्वांनी मिळून आज जे कार्यक्रमाचं हे आयोजन नियोजन केलं. खऱ्या अर्थानं वडिलांच्या ऋणांमधून उतराई होता येत नाही, आईच्या ऋणामधून उतराई होता येत नाही. अगदी आपल्या कातड्याचे जोडे जरी केले तरी आई वडिलांच्या ऋणामधून आजपर्यंत कोणाला उतराया होता आले. परंतु काही विधी सांगितले जातात, काही सोहळे सांगितले जातात. माझे ज्ञानोबराय गोड वर्णन करतात. हे या देहाच्या गावाला आपण प्रत्येक जण आलेलो आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस काय करायचे दादा? जायचे. सर्वांना ज्ञाते माहित आहे, सर्वांना माहिती, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. ज्ञानोबराय सांगतात, देहाची या गावा आलिया, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. या देहाच्या गावाला जर आपण आलोय ना, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. एक जण म्हणला मी जाऊ शकत नाही, जाणार नाही. तू काय म्हणतो याला किंमत नाही. कोणीही असू दे, हा काळ जो आहे, यम जो आहे, तो कुणाचीही पर्वा करत नाही मायबाप. जसं बाळ जन्माला आलं, जन्माला आल्याबरोबर बाळाच्या कपाळावरती लिहिलं जातं त्याला कधी उचलायचे. तुकोबराय सांगतात, जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे, काळ वाट पाहू नये. एक ना एक दिवस प्रत्येकाला काय करावं लागणार आहे? जावं लागणार आहे. महाराज एवढंच नाही, आज तुम्हाला आम्हाला इच्छा नसली तरी प्रत्येक जण जन्माला येतोय. इच्छा नसताना सुद्धा जावा लागते. साधू संत स्वतःच्या इच्छेने जन्माला येत असतात, स्वतःच्या इच्छेने निघून जातात. देवाला या ठिकाणी जन्माला आणावं लागतं. परंतु देव जरी असला, साधू संत जरी असले, या मृत्यू लोकांमध्ये कुणालाही राहता येत नाही. देवांना सुद्धा अवतार संपवावं लागले. महाराज सांगतात, येत नाही ऊर आले अवतार, येरती पामर जीव किती, येरती पामर जीव किती. येत नाही ऊर आले अवतार, येरती पामर जीव किती, येरती पामर जीव किती. येत नाही ऊर आले अवतार, येरती पामर जीव किती. येत नाही ऊर आले अवतार, येरती पामर जीव किती, येरती पामर जीव किती. महाराज सांगतात, येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. देव जरी असले, देवाला सुद्धा जावं लागणार आहे. तुमची माझी काय अवस्था आहे? मग आज जे आपल्याला हवं हवंसं वाटत होतं व्यक्तिमत्व घरामध्ये असतील, पाहुण्यांमध्ये असेल, अण्णा यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय. खऱ्या अर्थानं बापाचा सगळ्यात जास्त जीव कुणावरती असतोय? मुलावरती असतोच, परंतु सगळ्यात जास्त मुलींवरती जीव असतोय. आज खऱ्या अर्थानं सगळ्या मुली ज्या असतील त्या एकत्रित येऊन हा कार्यक्रम अट्टहासाने ऋणांमधून उतराई होण्यासाठी हा कार्यक्रम करतायत. आणि महाराज सांगतात, टाळ पकवा जे कोणाच्याही दारात वाजत नाही, त्याला माणसं सुद्धा काय असावी लागतात? भाग्यवान असावे लागतात. महाराज सांगतात, भाग्यवंत घरी भजन पूजन, हो भाग्यवंत घरी भजन पूजन, हो भाग्यवंत घरी भजन पूजन, हो भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन, हो भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भजन पूजन, भजन पूजन. महाराज सांगतात, भाग्यवंता घरी भजन पूजन. माणसं सुद्धा भाग्यवान असावी लागतात.
किंवा त्या पुढे जाऊन सांगतात वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ. ते कुटुंब ते परिवार वैष्णवांचा असावं लागतं किंवा माणसं भाग्यवान असावी लागतात. त्याच वेळेस टाळ वाजत असतो, पकवाज वाजत असतो. मग आज या अट्टहासाने आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने गेलेला माणूस पुन्हा येत नाही, परंतु जीवन 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 म्हणजे दुसरं तिसरं काय माय बाप. जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर म्हणजे जीवन आहे. मग कित्येक लोकांना आजपर्यंत अगदी शेवटाला आयुष्य आले, परंतु आपण जीवन का जगतोय ह्याचं उत्तर सापडत नाही, सापडत माय बाप. प्रत्येकाला वाटतंय आपल्याला या जीवनातून उद्धरून जायचंय. हा देह एकदम नासकाय कुचकाय हा सगळ्यांना प्रमाण पाठ झालेत आहेत. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. खऱ्या अर्थानं प्रत्येकाला वाटतंय असे वर्षश्राद्धाचे कीर्तन असेल, दहाव्याचं कीर्तन असेल, अशा कार्यक्रमाला आल्यावरती प्रत्येकाला वाटतंय खऱ्याच अर्थाने आपल्याला पण एक ना एक दिवस जायचंय. आणि कीर्तनात बसल्यापुरतच आपल्याला वाटतंय जीवनाची खऱ्या अर्थाने आपली पण सार्थकता झाली पाहिजे. निरर्थक जीवन आतापर्यंत चाललंय, परंतु कुठेतरी जीवनाची सार्थकता झाली पाहिजे. जीवनाचे सार्थक जीवन सार्थकी लागलं पाहिजेत. मग कोणत्या गोष्टीने जीवन सार्थकी लागतं? नामचिंतनाने. आए गजब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आए गजब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आए गजब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आए गजब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. ओ नाम हरि का साथ आएगा और कुछ ना ले पाएगा. नाम हरि का साथ आएगा और कुछ ना ले पाएगा. आएगा जब रे, आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आए गजब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरि का. एक ना एक दिवस सगळं सोडून जायचंय, परंतु आजपर्यंत आपण भ्रमात पडलोय. हे माझं ते माझं, हे कमवत बसायचंय ते कमवत बसायचंय, परंतु एक ना एक दिवस काय करायचंय? सोडून जायचंय. सगळ्या गोष्टी सोडून जायच्यात. फक्त शेवट काय सोबत येतंय? नाम सोबत येते, नामचिंतन सोबत येते. मग वरती गेल्यावरती मायबाप विचारलं जाते किती जीवनामध्ये तो नामस्मरण केलंय, नामचिंतन केलंय. त्यामुळे आज आपल्याला जीवन जर का सार्थकी लावायचं असेल तर नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतनाने देह सार्थकी लागतो. आणि आज या ठिकाणी प्रत्येक जण जन्माला आलाय, प्रत्येकाला जायचंय, परंतु खऱ्या अर्थानं मला सांगा, मी काही प्रश्न विचारतो बाबा. आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला आठवतं का? आठवतंय? बाबा तुम्हाला विचारतोय, माफी मागून विचारतो, पंजोबाचं नाव काय सांगता येईल? नाही सांगता यायचं. खापर पंजोबा नाही सांगता यायचं. आजोबापर्यंत ठीक आहे, किंवा पंजोबा खापर पंजोबा इथपर्यंत ठीक आहे, सांगता येतील नावं. त्याच्या अगोदर काय माणसं नव्हती का? त्यांची नावं का आजपर्यंत लक्षात राहिली नाहीत? मला सांगा. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, ह्यांचं नाव आज जगामध्ये का राहिलंय? त्याचं कारण महाराज आपण पण जीवन जगताना असं जीवन जगलं पाहिजे. या जीवनामध्ये दुसरं काही राहत नाही. फक्त नाव जर का कायम ठेवायचं असेल, टिकवायचं असेल तर नक्की. बाबा जरा थोडंसं कीर्तन चालू आहे, फोन बंद करा. झालंय का? मग तुमचं झालं होईस तोपर्यंत चहा घेऊन येऊ आपण. चला सगळे विठाला भजन करा. मी सांगत होतो जीवन सार्थकी लावायचं असेल, या जगामध्ये राहतं काय? दुसरं तिसरं काय राहत नाही महाराज. कीर्ती या जगामध्ये राहील कीर्ती जगामाजी, राहील कीर्ती जगामाजी, राहील कीर्ती जगामाजी, राहील कीर्ती जगामाजी. गेले
जगामाजी राहिला त्या कीर्ती जगामाजी राहिला त्या कीर्ती जगामाजी राहिला त्या कीर्ती जगामाजी महाराज सांगतात गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. या जगामध्ये दुसरं तिसरं काही राहत नाही, एकच गोष्ट राहते ती म्हणजे कीर्ती राहते. महाराज सांगतात तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. या जगामध्ये फक्त राहत असते ती म्हणजे कीर्ती राहत असते. म्हणून जीवन जगताना असं जगलं पाहिजेत मायबाप, चालताना असं चाललं पाहिजेत की कमीत कमी 4-5 लोकांनी आपल्या सोबत चाललं पाहिजेत, बसताना असं बसलं पाहिजे की कमीत कमी 4-5 लोकांनी आपल्या सोबत येऊन बसलं पाहिजे, आणि मरताना माणसाने असं मेलं पाहिजे की ज्याला समजल, ज्याच्या कानावरती बातमी जाईल, त्याच्या डोळ्यामधून खळकन पाणी आलं पाहिजे. असं जीवन माणसाचं असलं पाहिजे. नाही तर आज मला सांगा, आज आपण जीवन जगतोय परंतु का जीवन जगतोय हेच कळत नाही, समजत नाही. अगदी शेवटाला आलं जीवन परंतु का जीवन जगतोय, मनामध्ये द्वेष ठेवून जीवन जगतो. भावाभावांची भांडणं असतील, मित्रामित्रांची भांडणं असतील, सास सुनांची भांडणं असतील. काही काही सास सुना आत्ता पण इथं असे आहेत, मंडपात इथं बसलेत आहेत, ते आपल्या सासा सुनांना बोलत नाहीत. काही काही सुना असे आहेत त्या सासांना बोलत नाहीत. नावं घेऊन सांगू का मी, माझ्या बरीच माणसं परिचय येत इथली. नक्की मला सांगायचं एवढे, आपण आजपर्यंत राग द्वेष मनामध्ये धरून जीवन जगत असतोय, परंतु खऱ्या अर्थानं जीवन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. जीवन या पाठीमागं आपली कीर्ती जर का ठेवायची असेल तर मनामध्ये राग द्वेष या सगळ्या गोष्टी सोडून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजेत. कीर्तन 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 म्हणजे नेमकं काय? कीर्तन ठेवल्यानंतर गेलेली माणसं काय परत येतात का? येतात का? नाही येत. परंतु मायबाप कीर्तन यासाठी ज्यांचे आई वडील अजून जिवंत आहेत, कमीत कमी या कीर्तनामधून त्या आई वडिलांना जे संभळत नसतील, जे बोलत नसतील, कमीत कमी त्यांना प्रेरणा भेटते. आपण गेल्यावरती आईबापासोबत बोललं पाहिजेत, ही प्रेरणा कीर्तनामधून भेटते. ज्या सास सुना एकमेकींसोबत बोलत नाहीत, कमीत कमी या कीर्तनामधून तेवढं तरी होईल ना, सास सुना बोलायला लागतील. गेलेली माणसं परत पुन्हा येत नसतात, परंतु जे मनातले राग आहेत द्वेष आहेत हे सोडून देण्याचं कार्य म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून होतंय. मग नक्की ऐका, आज बाबा गेले ते, तसं आज आपल्याला प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागते. माऊली सांगतात उपजे ते नासे नासिले ते पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. हे परिभ्रमण कायम चालूच आहे. पुन्हा जन्माला यायचंय, पुन्हा मरायचंय, परंतु जीवन जगायचंय आपल्याला. आज खऱ्या अर्थानं मला सांगा, आपले आजोबा गेले, पंजोबा गेले, आता कोणाचा नंबर आहे बाबा? बोला ना. आपला म्हणताय तुम्ही. खरंय बाबा तुमचं, काय माहिती, काय गॅरंटी तवा. खऱ्या अर्थानं अगोदर वय जरी जास्त झालेलं असतं, पण कोण अगोदर जाते कोणाला सांगता येते? क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी. महाराज सांगतात क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. आजपर्यंत कोणाला साथ दिलेली नाही या जीवनाने. कित्येक माणसांनी अनेक पैसा खर्च करून जीवन वाढवायचा प्रयत्न कित्येक लोकांनी केला. आपण मला सांगा, दवाखान्यामध्ये गेलो, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांकडे जर का क्रिटिकल आपल्याला प्रॉब्लेम असेल, आजार असेल, डॉक्टर पण काय सांगतात? इलाज करणं आमच्या हातात आहे, परंतु जगवायचं आहे, वाचवायचं आहे का मारायचं हे कोणाच्या हातात आहे? देवाच्याच हातात आहे. बरोबर आहे. म्हणून मला सांगायचं आहे, आजपर्यंत या जीवनाने या कुणाला साथ दिलेली नाही. आज आपल्याला पण एक ना एक दिवस जायचंय. मी सांगत होतो बाबा, आपले पंजोबा निघून गेले, आजोबा निघून गेले, आता कोणाचा नंबर आहे? कोणाचा?
आपला महाराज सांगतात, आजा मेला पंजा मेला बाप मसरा गेला, आजा मेला पंजा मेला बाप मथुरा गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला, 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 उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाली मोठी, उठा उठा जागा पाठी भयाली मोठी. महाराज सांगतात, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. जागवण्याचं कार्य साधू संत करतायत. खऱ्या अर्थानं आता आपण जाग आहे का झोपलेलो आहे बाबा? जागेत, बरोबर आहे, जागेत कीर्तनात येऊन बसलेलो आहे. परंतु तुकोबराय सांगतात, साधू संत सांगतात, खऱ्या अर्थानं अजून आपण झोपलेलोच आहे. याला जाग होणं म्हणत नाहीत. जाग होणं म्हणजे काय? ज्यावेळेस आपण नामचिंतन करायला सुरुवात करेल ते खऱ्या अर्थानं जाग होणे. मग जाग करण्याचं कार्य साधू संतांनी केलंय. देह वाईट आहे सांगितलंय, नरदेह वाईट आहे, देह वाईट आहे, जीवन एक ना एक दिवस संपणार आहे. परंतु आपण काय आजपर्यंत कमीत कमी बऱ्याच महाराज मंडळींना लावली, बरोबर आहे, बऱ्याच महाराज मंडळींची कीर्तन आपण ऐकली. मग प्रसाद महाराजांनी आज इथे घेऊन कितीही जोरजोरात सांगितलं तरी आपण काय ऐकणार नाही म्हणताय. खऱ्या अर्थानं पहा, जर का जीवन ज्याला सार्थकी लावायचे त्याने नामचिंतनाची जोड धरली पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजेत. मग माझ्या जगद्गुरु श्री तुकोबराय यांना विचारलं, तुम्ही परमार्थ करतायत आणि कोणत्याही घरामध्ये कुटुंबामध्ये, लक्षात घ्या, कुटुंबामध्ये जर का एखादा महापुरुष होत असेल तर त्या अगोदर कोणता तरी मूळ पुरुष असावा लागतो. काय असावा लागतो? मूळ पुरुष असावा लागतो. असे कोणीही उठलं की कोणाचंही नाव होत नाही, कोणही मोठा होत नाही. अगोदर मूळ पुरुष त्या घरामध्ये असावा लागतो आणि नंतर महापुरुष तयार होत असतोय. मग आज तुम्ही प्रत्येक साधू संतांची परंपरा पहा. एकनाथ महाराज भानुदासाचे घरी महाविष्णूचा अवतार. खऱ्या अर्थानं भानुदास महाराजांची परंपरा आहे, चक्रपाणी ही परंपरा आहे. त्याचबरोबर ज्ञानोबरायांचा जर का विचार केला, हरिहरपंत, सिद्धोपंत, विठ्ठलपंत, नंतर ज्ञानोबराय, ही परंपरा आहे. आणि मोठी माणसं. मग तुकोबरायांना विचारलं, का हो तुकोबराय? खऱ्या अर्थानं तुम्ही टाळ विना किंवा अखंड देवाचं नामचिंतन करतात, हा मोठेपणा नेमका कोणाचा आहे? देव तुमच्यासोबत बोलतोय, साधी गोष्ट आहे का? देवानी साक्षात न्यायला यावं तुकोबरायांना, एवढा अधिकार माझ्या तुकोबरायांचा आहे. का हो तुकोबरायन? मोठी माणसं ती असतात, कितीही मोठं झालं जीवनामध्ये, आपण कितीही मोठं झालं, जे आपल्या मोठेपणाचा आई वडिलांना आधार देतात. म्हणजे किती, आता एखाद्याला विचारलं आपण, पहा वा वा काय गाडी, काय बंगला, किती छान आहे, सुंदर प्रपंच आहे. जो मोठ्या मानाचा आहे तो काय म्हणतो? नाही हो, काय आई वडिलांची, काय म्हणतो? आई वडिलांची पुण्य आहे, आई वडिलांची कृपा आहे, आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. ही कुणाची लक्षणं झाली? मोठ्याची लक्षणं झाली. खोट्याची सांगू का? एखाद्याला विचारलं, वा 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 काय बंगला, काय गाडी, छान एकदम, त्याला घासावी लागते, त्याला कष्टच करावे लागतात. ही कोणाची लक्षणं झाली? खोट्याची लक्षण झाले. तसं तुकोबरायांना विचारलं, माझ्या वडिला निरती गा देवा, 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 माझ्या वडिला निरती गा देवा,
राखीला दारवंता चरण सेवा पांडुरंगा तुझे चरण सेवा पांडुरंगा राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता माझ्या वडिलांची मिरासी तुझी चरण सेवा पांडुरंगा 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 महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय वडिलांची परंपरा आहे? चरणाची सेवा करणं ही परंपरा आहे. काय सांगितलंय? देवाच्या भगवंताच्या चरणाची सेवा करणं ही माझ्या वडिलांची परंपरा आहे. मग आता पहा, राजकीय सामाजिक असू द्या किंवा धार्मिक असू द्या, कोणत्याही गोष्टीत जर का एखादा माणूस पुढे जात असेल तर त्यांची काही ना काही पाठीमागची परंपरा असते. माणूस म्हणतं त्याची वडिलांचीच परंपरा आहे, ती परंपरा पुढं चालवतात. मग अशी परंपरा पुढं माझ्या जगद्गुरु श्री तुकोबरायांनी चालवली. म्हणून तुकोबराय सांगतात, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. फक्त चरण सेवाच केली का? नाही, दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, उपवास पारणे उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता केला भोगवटा आम्हाला उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता राखीला दारवंता राखीला तुकोबराय सांगतात, उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे. उपवास पारणं, आता उपवास नेमका कोणता समजायचा? उपवास एकच सांगितलाय. कोणता उपवास आहे? एकादशीचा उपवास. एकादशीचा उपवास वाडवडिलांनी केलाय, ती परंपरा आम्ही पुढे चालवली. उपवास पारणे, पारणं कधी सोडलं जातं? एकादशीच्या नंतर दुसऱ्या दिवशी काय सोडलं जातं? पारणं सोडलं जातं. ही परंपरा जगद्गुरु श्री तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये अवलंबली. 2 चरणांचा भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. संयोजक मंडळीला विनंती, हार घालण्यासाठी पुढे यायचे. एकदा भजन करा सगळ्यांनी. विठोबा रघुमा जय
पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। प्रश्न विचारायचा, तू आंधळी काय, तुला एक डोळा कस काय नाही, मला सारखा प्रश्न विचारायचा. मी तुला आजपर्यंत उत्तर दिलं नाही रे बाळा, परंतु आज या चिठ्ठीच्या माध्यमातून तुला उत्तर देते. त्या आई सांगते, तू लहान होता, पोटात होता, त्यावेळेस तुझा बाप दारू पिऊन मेला, परंतु मलाही जीवन जगण्याची उमेद नव्हती. मी पण देह ठेवणार, परंतु तुझा अंश माझ्या पोटामध्ये होता. तुझ्याकडे पाहून तुला जन्म देऊन, ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं जन्म देऊन मला एक आधार भेटला, काठीचा आधार भेटला. तुझ्याकडे पाहून कुठेतरी मला जीवन जगण्याची उमेद भेटली. आणि उमेद भेटल्यानंतर माईबाप, मी एक तुझ्याकडे बघून जीवन जगायला लागले. जीवन जगत असताना जसा तुझा जन्म झालाय, त्या डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली, तुम्हाला मुलगा झालाय, आणि दुसरी दुःखाची बातमी दिली, परंतु त्या मुलाला एक डोळा नाही. काही सांगितलंय, एक डोळा नाही. जर या मुलाला तुमच्या जग बघायचं असेल तर त्याला डोळा दान करावं लागेल. कोण दुसरं दान करणार आहे? दुसरं दान कोण करणार आहे? माई बाप, दुसरं तिसरं कोण नाही. आई म्हणली, चल माझ्या मुलासाठी जर का मला डोळा दान करावा लागत असेल तर काही हरकत नाही. आईने मागचा पुढचा विचार केला नाही, आपल्या मुलासाठी काय केला, एक डोळा दान केला. आज आपल्या मुलांसाठी दान करणार, डोळा नेत्र दान करणारी ही आई असते. जीवन दान करणारी कोण असते? आई असते. त्यापुढे जाऊन सांगू का, सज्जन हो माई बापू, सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानोबराय तुकोबराय आपल्याला आठवतात, दिसतात, पाहतोय आपण, परंतु ज्ञानोबरायांच्या आई वडिलांनी सगळ्यात पहिले आई वडील आहेत की आपल्या मुलांसाठी देह त्याग करणारे आई वडील म्हणजे ज्ञानोबरायांचे आई वडील आहेत. संन्यासाची मुलं म्हणून सोपान काकांना, ज्ञानोबरायांना, मुक्ताबाईंना चिडवत होते, बोलत होते, आणि हा एक ठप्पा कुठेतरी निघून जावा, संन्यासाची मुलं म्हणून बोलू नाही, यासाठी स्वतःच्या आईबापाने आपल्या मुलांसाठी देह ठेवलाय. हे आईबाप आपल्यासाठी काय करत नाही, तो बाप आपल्यासाठी काही करत नाही. लक्षात घ्या. म्हणून म्हटलं जातंय, सबसे बडी हे माँ पगले, सबसे बडी हे माँ. आई वडील थोरच असतात इथं, लक्षात घ्या. विठ्ठल आई तुम्हाला समजून सांगितली, आई लक्षात आली, तर बाप लक्षात ठेवा. काकांवर का जास्त प्रेम, काकांवर का होईना जास्त प्रेम हे मुलीवरती जास्त असते. वडिलांचं, बापाचं प्रेम मुलीवरती जास्तच असते. लग्नाचा प्रसंग सगळ्यांनी आठवा. ज्या वेळेस आपल्याला लग्न ठरलेलं होतं, पहिल्या काळामध्ये सुरुवातीला हुंडा देण्याची पद्धत होती. काय होती? हुंडा देण्याची पद्धत होती. परंतु मुलीच्या बापाकडे पैसे नसायचे. आणि कित्येक बाप सुद्धा आज या मंडपामध्ये असे बसलेले असतील की त्या बापांनी कर्ज काढून, सोनं ठेवून, काही ना काही करून पैसे दुसऱ्याकडून व्याजाने पैसे काढून आपल्या मुलींची लग्न लावलेले. दुसऱ्यासाठी कोण करू शकते हो एवढं? त्या आईनं म्हणावं, ज्यावेळेस मुलीचा लग्नाचा प्रसंग येतोय, काय करायचंय ते पाहुण्यांना 3 लाख 4 लाख रुपये हुंडा मागते. दुसरं स्थळ बघू. नाही, मुलगा चांगला आहे, स्थळ चांगलं आहे, 5 लाख काय, मुलीसाठी 10 लाख रुपये जाऊ दे. एवढा कठोर मनाचा म्हणजे बाप असतो. 10 रुपये व्याजाने असू दे, किती टक्केवारीने असू दे, पैसे काढतो, परंतु ती कुणासाठी काढतो? आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी. आणि तो दिवस आठवा प्रत्येकाने की ज्या दिवशी लग्न ठरलंय, लग्न आहे, आणि लग्नाच्या दिवशी आपल्याला प्रत्येक व्यक्ती त्या मंडपामध्ये दिसतोय. लग्न झाल्याच्या नंतर सगळे व्यक्ती त्या ठिकाणी, बहीण दिसते, भाऊ दिसत आहेत, मैत्रीण दिसत आहेत, परंतु एक जण दिसत नाही. तो कोण?
बाप असतो, बाप कुठेतरी खांबाला जाऊन रडत असं बसलेला असतोय माईबाप, किंवा घरात कुठेतरी कोपऱ्यात जाऊन उशीमध्ये डोकं टेकून रडत बसणारा तो बाप असतोय. आणि कधीही कोणापुढं न झुकणारा न वाकणारा तो बाप. मला सांगा, लग्न झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मुलीला सासरला लावत असताना, पाठवत असताना तो बाप अगोदर मुलीच्या गळ्यामध्ये पडून जसा धरणांचे बांध फुटावेत असा बाप कधीही न रडणारा बाप त्या दिवशी रडत असतो. सज्जन हो माय बापू, कारण तो काळजाचा तुकडा आज आयुष्यभर त्याला आतापर्यंत 18 वर्षाची 19 वर्षापर्यंत त्या तुकड्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेला असतोय. आणि ते आज कुठेतरी काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचा असतोय. आणि तो त्या दिवशी त्या जावई बापाला 20 ते 25 वयाच्या मुलासमोर 31, 35, 40 वयाच्या बापाने कधीही कुणापुढं न झुकणारा, कधीही न वाकणारा तो बाप ज्यावेळेस मुलीला सोडवतोय त्यावेळेस त्या नवरदेवाच्या साईडने जातोय, जावाई बापू काही मुलीची चूक झाली तर ती चूक मनावरती घेऊ नका, पाया पडतो. तो पाया पडणारा बाप असतो. हा बाप आपल्या लक्षात राहिला पाहिजेत मायबाप. आणि आजपासून कमीत कमी ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांनी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करणं गरजेचं आहे. विठ्ठल एक महाराज असेच प्रवचनामध्ये आई वडील सांगत होते, माय